नमस्कार मंडळी, व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही शेवटी सांगितलं होतं का या व्हिडिओचा दुसरा भाग येतोय आणि तो भाग आपण इथून सुरुवात करतोय. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण धबधब्यावर चाललोय. धबधब्यावर जातानाचा रस्ता हा नाहीये. धबधब्यावर जाण्यासाठी रस्ता दुसरा आहे, परंतु हा आपण आपल्या जागेतनं आल्यामुळे जो रस्ता आहे त्या रस्त्याला आलोय. धबधब्यावर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो आपल्याला पुढे लागणारच आहे. त्या रस्त्याला तो रस्ता कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला आम्ही पुढे सांगतोय. आता आपण त्या रस्त्याजवळ पोहोचलो आणि हा रस्ता धबधब्यावर जाण्यासाठी आहे. हे बघू शकता. रस्ता जो आहे तो व्यवस्थित नाहीये, अडथळ्याचा रस्ता आहे. अडथळ्याचा रस्ता असल्यामुळे नैतिक तिथे पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. नैतिकचं म्हणणं आहे बॅग तुम्ही माझ्याकडेच दिलेली आहे, त्याच्यामुळे मला वजन जास्त झालं म्हणून मी पडलो. आणि हा धबधब्यावर जाण्याचा रस्ता खूप छोटा असल्यामुळे आणि मध्ये दगड असल्यामुळे तुम्हाला चालताना काळजी घ्यायची आहे. ही चिडी चढून आपण आल्यानंतर हा मोकळा भाग दिसतो तुम्हाला. हा मोकळा भाग दिसल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटेल का या भागामध्ये क्रिकेट खेळावं. तर क्रिकेट खेळण्यासाठी पण तुम्ही खेळू शकता, कारण हा धबधब्यापासून जास्त लांब नाहीये. एक 5 मिनिटं लागतील तुम्हाला धबधब्यापासून इथे यायला, क्रिकेट खेळायला. जाताना जर खेळायचं असेल तुम्हाला मध्ये रस्त्यातच लागेल. मोकळी जागा संपल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला बांबूची झाडं आहेत. ही बांबूची झाडं संपल्यानंतर आपल्याला उजव्या हातावर वळायचं आहे. उजव्या हातावर वळल्यानंतर तुम्हाला एक उतार लागेल. उतरताना सावकाश उतरायचं आहे. आता पाऊस नाहीये म्हणून रस्ता वल्ला नाहीये. त्याच्यानंतर चढाव लागेल. हा चढाव मुरमाड आहे. पाऊस असला तर हा पण चिखलासारखा असतो, त्याच्यामुळे पाय टाकताना सावकाश टाकावं. आणि मुरमाड जागा असल्यामुळे पाय आपला घसरू शकतो. घसरल्यानंतर हाताला लागू शकतं किंवा पायाला लागू शकतं. आणि आपण आता त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतं, त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. हा वरचा भाग आहे, तुम्ही बघू शकता. हा धबधब्याचा वरचा भाग आहे. हे बघा किती मोठाले दगड आहेत हे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे पाणी आहे. 4-5 दिवस पाऊस नाहीये. पाऊस खूप कमी पडलाय, त्याच्यामुळे पाणी इथे जास्त नाहीये. परंतु जे पण पाणी आहे ते तुम्ही बघू शकता, एकदम साफ सुथरं पाणी आहे. जसं काही एखाद्या फिल्टरचं पाणी आहे. हे पाणी बघू शकता किती स्वच्छ आहे. याच्यामध्ये तुमचा चेहराही दिसू शकतो. त्यानंतर तुम्हाला दाखवत आहोत का हा खालचा भाग आहे. हा हा धबधब्याचा भाग आहे. इथून पाणी खाली पडते. हे पाणी कमी असल्यामुळे खूप कमी पडतंय. त्याच्यामुळे तुम्हाला बघताना वाटत असेल की धबधब्याला एवढं पाणी नाहीये, पण पाऊस झालेला नाहीये 4-5 दिवसापासून, त्याच्यामुळे पाणी खूप कमी दिसतंय. त्यानंतर तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे हा खालचा भाग. हा बघा, हे पाणी पडतंय, तो धबधब्याचा खालचा भाग आहे. या धबधब्याच्या खालच्या भागातला हा पाणी आहे. हे पाणी इथे जमा होते. त्याच्यामध्ये तुम्ही खाली उतरल्यानंतर बसू शकता. आता आपण खाली उतरत आहोत. वरचा भाग तुम्हाला आम्ही दाखवलेला आहे. त्यानंतर आता खाली उतरण्यासाठी कुठून उतरायचं आहे. खाली उतरण्याचा हा रस्ता आहे. इथून उतरताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण हे मोठे दगड आहे, त्याच्यामध्ये तुमचा पाय अडकू शकतो आणि तुम्हाला लागू शकतं. त्यामुळे उतरताना काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला उतरायला अडथळा वाटत असेल तर एखादी काठी घ्या, काठीच्या आधारे उतरू शकता. नाहीतर मग दगडाला तुम्ही पकडून उतरू शकता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मीही दगडाला पकडून उतरत आहे. पुढे आपल्या पुढे अक्षरा आहे, तिला उतरायला अडचण होत आहे, त्याच्यामुळे जरा ती थांबून उतरत आहे. कारण जर इथे पडलं लागलं तर तुम्ही ज्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आलेला आहात ते नाही करू शकत. म्हणून सगळ्यात पहिला कुठेही तुम्ही जा, काळजी घ्या. चालताना काळजी घ्या. उतरताना कुठून उतरायचं असेल तिथून उतरताना काळजी घ्या. हे बघा, इकडून हा कच्चा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे. तिथून तुम्ही उतरल्यानंतर इथे खाली आपण आता पोहोचलोय. इथे खाली पोहोचलोय. आता खाली पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता हे वरून पाणी पडतंय. आणि धबधब्याची उंची जास्त नाहीये, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असेल. प्रथमेश आपल्या अगोदर आला होता, त्याच्यामुळे तो आंघोळ करतोय. आणि त्याच्यासोबत आहे तो टिंग्या. हा टिंग्या, ह्याला आम्ही नाव दिलंय टिंग्या, कारण त्याचं काम पण तसंच आहे टिंग्यासारखं. तर व्हिडिओमध्ये हा बघू शकता धबधबा खूप उंचीचा नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतःने काळजी घेतली तर इथे कुठल्या प्रकारचं तुम्हाला नुकसान होऊ नाही शकत. आणि जो खाली पाणी पडतोय तो ही कमी आहे. मंडळी, शेवटी आपण आपल्या ज्या लोकेशनवर आहोत त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आपण कपडे चेंज केलेले आहेत आणि आपण उतरतोय. ज्या लोकेशनला उतरायचं होतं त्या लोकेशनला तुम्ही बघू शकता. पाण्याचा निसर्ग एवढ्या पद्धतीचं पाणी येत आहे आणि पाणी एवढ्या पद्धतीचं खोल आहे.
सुहाना, यहाँ कर क्या हो किसने जाना, उल्ले 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 जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कर क्या हो किसने जाना, उल्ले 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 आपल्या जोडीला जे आलेले बाकी आहेत तेही सगळे आता या धबधब्यावर पोहोचले आहेत. हेही या धबधब्याचा आनंद घेणार आहेत. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हे पाणी थोडं गडूट झालं आहे, कारण पाणीचा प्रवाह कमी असल्यामुळे जे वाहणारं पाणी आहे ते कमी प्रवाहामुळे गढूळ पाणी निघून जात नाहीये. पाणी जेव्हा जास्त असतो, पाऊस पडत असतो, तेव्हा हे गढूळ पाणी नसतं. लहान मुलांचं इथे मजा येण्याचं कारण आहे की लहान मुलांना सुद्धा पाण्यामध्ये उतरता येतं. बाकी तुम्ही इतर धबधबे पाहिले असतील, तिथे लहान मुलांसाठी भीती असते, कारण पाय घसरण्याची भीती असते, पाणी जास्त असतो किंवा पाण्याचा उतार हा जास्त असतो. खूपच मजा वाटलेली आहे. त्या एकमेकांच्या हाताला धरून पाण्यामध्ये बघा कशा मजा घेत आहेत. आपण सर्वजण आता एकत्र येऊन एक फोटो घेत आहोत, त्याच्यामुळे सगळेजण बघू शकता तुम्ही एका लाईनीत उभे राहिलेले आहेत आणि फोटो घेत आहेत. आमचे बंधू अविनाश पाटील हे पुढे आहेत आपल्या, त्यांनाही मजा वाटलेली आहे. ते या धबधब्यावर पहिल्यांदा आलेले आहेत आणि सोबत आहे त्यांचा मुलगा नक्स. हा डोंगराचं येणारं पाणी आहे आणि हा पाणी 4 दिवसापासून पाऊस न पडल्यामुळे कमी आहे. त्याच्यामुळे या गावचे रहिवासी मदत मित्र ह्या पाण्याच्या आडवे झोपलेले आहेत. तरी त्यांना हा पाणी सध्या लोटू नाही शकत, परंतु त्यांनी जर पाणी जोरात असला तेव्हा इथे झोपून दाखवावं. या पाण्याच्या प्रवाहात वाहून जातील हा एक विषय. महिलांसाठी बघू शकता या महिला कसा आनंद घेत आहेत. त्याला खूप आज मजा आलेली आहे या पाण्यामध्ये, त्यांनी खूप मजा केलेली आहे. त्यानंतर इकडे प्रथमेश जो आहे तो व्हिडिओ घेत आहे कानाकोपऱ्यात. हे बघा शेतामध्ये आवणी चालू आहे. तुमच्याकडे भात लागवडीला काय म्हणतात? आमच्याकडे आवणी म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पाऊस नसल्यामुळे इथे शेतामध्ये पाणी नाहीये, तरी पण भाताची लागवड चालू आहे, कारण एकदा भाताचं रोप झालं तर ते टायमावर लावलं पाहिजे, तेव्हा ते योग्य पद्धतीने पुढे होते. शेतामध्ये कुठलंही पीक घ्या, त्याची लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते. असं नाहीये की शेतामध्ये लागवड केली आणि सोडून दिलं, तसं नसतं. लहान मुलाला जसं आपण जोपासतो तसंही या पिकाला जोपासावं लागते. आज आम्ही रानामध्ये गेले होते, धबधब्यावर आणि जंगलात जाऊन आले धबधब्यावर. हाय ते केलं मी. हाय, तुम्ही बघू शकता आता आपण जंगलातनं बाहेर पडलेलो आहोत. हा आमचा छोटासा कॅमेरामॅन, छोटासा म्हणजे गुलगुलीत छोटासा कॅमेरा. हा आमचा आयफोनवाला. आम्ही याला आयफोनवाला सोबतच ठेवतो कुठे जाऊ तिकडे. ही आमची अक्षरा, यांना फोटो काढायला जाम इंटरेस्ट आहेत, त्यांनी फोटोज काढतात. आणि आमचे मामा, हे आमचे मदा मामा, त्यांनी तंबाखू खात चालल्यात. काढलेले आहेत म्हणजे धबधब्याचे. हे आमचा लाचचा ट्रॅकिंग माणूस वेस्ट इंडिजतून आलेला. मी यांचा कोच आहे, गाईड आहे, म्हणजे मी गाईड करतो. यांना मला 2 वर्षाचा अनुभव आहे गायडन्सचा. तुम्ही पुढे दाखवतो मी तुम्हाला काय काय मला येते. चला दाखवतो. मंडळी, दिवसभर धबधब्यावर एंबूरला मजा केल्यानंतर रात्री आपण आलो आहेत आता टर्फमध्ये आल्यानंतर नैतिक बॅटिंग करायला लागलेलं आहे. त्यानंतर आता प्रथमेश आणि मी आहे खेळायला लागलेलो आहे. प्रथमेश बॅटिंग करतोय आणि हा पहिला चेंडू प्रथमेशला. हा पहिला चेंडू प्रथमेशने मारलेला आहे आणि तो अडवला गेलाय. आता आपली बॅटिंग आलेली आहे. बघूया पहिला चेंडू आपल्यासाठी आपलं काय होतंय. आउट होतोय आपण का षटकार मारतोय? आणि आपण हा षटकार मारलेला आहे. बघू शकता पहिल्याच बॉलवर हा षटकार आहे आपला. त्यानंतर हा आपला दुसऱ्या चेंडूवरही आपण षटकार मारलेला आहे. बरोबर त्या खांबाच्या कोपऱ्यावर लागलेला आहे, त्यामुळे आपल्याला षटकार मिळालेला आहे हा. आणि तिकडे थोडं त्यांचं डिस्कस चाललेलं आहे की खांबाला लागलेला आहे म्हणून हा षटकार नाहीये, परंतु आपल्याला षटकार मिळालेला आहे. आणि हा प्रथमेशने मारलेला षटकार. प्रथमेशने खूपच उंच असा मारलेला हा षटकार आहे, जो वरती जाळीला लागून 6 आपल्याला भेटलेला आहे. त्याचा पुढचा चेंडू आता
हार्दिकने पहिलाच चेंडू षटकार मारलेला आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे हार्दिकने. टर्फ मधली ही मजा घेताना आम्ही क्रिकेट खेळताना रात्री पाऊसही आला होता आणि हा हार्दिकने दुसरा षटकार मारलेला आहे. या पावसात अशा टर्फ मध्ये खेळण्याची मजाच एक वेगळी आहे. मित्रांनो, तुम्ही टर्फ मध्ये खेळलेला आहात का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हार्दिकने आता हा चौकार मारलेला आहे. लगातार 3 बाउंड्री मारलेल्या आहेत, 2 षटकार आणि 1 चौकार. मी टर्फ मध्ये खेळण्यासाठी पहिल्यांदा आलो आहे आज आणि त्याची मजा मलाही खूप वाटली. रात्रीचं हे क्रिकेट आणि त्यानंतर पुढचा चेंडू हार्दिकने पुन्हा हा एक षटकार मारलेला आहे. बघू शकता तुम्ही, हार्दिक खूप फॉर्म मध्ये आहे. टर्फ मध्ये हार्दिकला खूप खेळायला मजा येते, त्याच्यामुळे तो षटकार आणि चौकाराशिवाय काही मारत नाहीये. हार्दिकला आता पुढचा चेंडू टाकतोय तो म्हणजे रत्नेश, आणि रत्नेशचा हा पुढचा चेंडू, हा पुन्हा एक चौकार. हार्दिक खूपच फॉर्म मध्ये आहे, कारण हार्दिकने आज चिकनची भाजी खाल्ली होती संध्याकाळी. त्याने चिकनचे वडे पण खाल्ले होते, चिकनची भाजी खाल्ली होती, बिर्याणी खाल्ली होती आणि त्याचं ते आवडीचं आहे चिकन, त्याच्यामुळे चिकन खाऊन तो खूप बॅटिंग करतोय. त्याला कुठे मॅचला गेलं तर कृपया त्याला चिकन खायला द्या, म्हणजे चांगली बॅटिंग करेल. हे बघा, हाही मारलेला फटका होता, परंतु तो वरतीच लागून अडवला गेलेला आहे. हा बघा, हा पुढचा षटकार. लगातार हार्दिकने किती षटकार मारले ते हार्दिकलाच विचारावं. बघा, परत एकदा षटकार मारलेला आहे हार्दिकने. स्ट्राईकला आलेला आहे तो जिग्नेशने शेवटच्या चेंडूवर हा षटकार मारलेला आहे. जिग्नेशचा हा पहिला चेंडू होता आणि त्याच्यावर षटकार मारलेला आहे. मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.